नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 17व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात. ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 17वा, मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरू होण्या अगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो, त्याचप्रमाणे गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो, ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती एक चातुर्मास म्हणजे 4 महिने गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंचे वास्तव्य होते. त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे राहिले. ते तर साक्षात परमात्मा, परमेश्वर. मग त्यांना भिक्षा मागण्याची आणि जपतप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने असे प्रश्न विचारले असता सिद्धयोगी त्याला म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिव शिवशंकर आणि श्री दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्रे प्रकट झाली. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्री गुरु भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत. जे रंजले गांजलेले भक्त असत त्यांच्यावरती अनुग्रह करीत असत. पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले आणि म्हणूनच श्री गुरु गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच. त्याचप्रमाणे श्री गुरु भिल्लवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरीही त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही, हे खरे. श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. करवीर क्षेत्रामध्ये वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. विद्वान लोकांमध्ये त्याला मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो उपजतच अगदी मतिमंद होता. कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे. तो लहान असताना त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालनपोषण केले. बघता बघता तो 7 वर्षांचा झाला. कुलाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंजे झाली. मौजेबंधनानुसार त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठवले. पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकवलेले त्याला काहीच समजत नसे. त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता, मग वेद अध्ययन कुठले? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत. लोक त्याला म्हणत, रे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते आणि तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय. विद्वानांचे सर्वत्र पूजन होते, तुझ्यासारख्या दगडाचे नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यांमध्ये काहीच फरक नाही. आचारहीन अशा तुला या जन्मामध्ये कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतरही तुला नरकातच जावे लागेल. असे लाजीरवाणे जिने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही, म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करू? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भीक मागून जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनातून फिरत चालला. मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरविले. आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत तो कृष्णा नदीच्या काठावर भिल्लवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला.
हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर, मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले तरी पण देवीच्या आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही. हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू, कोठे जाऊ, माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा होत नाही म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायांवर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरी सुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळत म्हणाला, आता तू माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझे मस्तक कापून तुला अर्पण करीन. त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागवू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री नरसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन करीत होता. श्री गुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली आणि त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र, पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करेल त्याला सर्व विद्या, सर्व सुखे प्राप्त होतील. मित्रमैत्रिणींनो, तर अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 17 येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने अभ्यासात प्रगती होईल आणि कलांमध्ये प्रावीण्य मिळेल. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होईल. श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या 16 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.